मागच्या 24 तासात रायगडमध्येही धो-धो पाऊस बरसलाय। महाड परिसरात गेल्या 24 तासात तब्बल 159 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। महाड शहर आणि बाजारपेठ परिसर पूर्णपणे जलमय झालेला पाहायला मिळतोय। याच सोबत रायगडमधून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येत्या 24 तासात हवामान विभागाने देखील सतर्कतेचा इशारा दिला असून लोकांना सावधानता बाळगायला सांगितली गेली आहे। आजच्या या सगळ्या पावसाचा परिणाम आज मुंबई गोवा हायवेवरती दिसून आला, ज्यामध्ये सुकळी खिंड आहे। या सुकळी खिंडीचा जो परिसर आहे, त्या सुकळी खिंडीच्या परिसरामध्ये सकाळी दरड कोसळली होती आणि त्यामुळे जवळजवळ 1.5 तास या संपूर्ण महामार्गावरची वाहतूक जी आहे ही ठप्प झाली होती। यामुळे रायगड या ज्या सुकळी खिंडीतनं जाणारा जो काही रस्ता आहे, या मार्गावरची वाहतूक ही रोहा आणि नागोठण्या मार्गे वळवण्यात आली होती। तर त्यानंतर ही जेव्हा दरड काढली गेली त्यानंतर पुन्हा ही वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। दरम्यान आज कालपासून सुरू राहिलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावलेली दिसून येते। आशिष घरत, एबीपी माझा, रायगड।